So, friends, welcome to the myrupeesimplified.in. Now, you might be thinking that what is the reason that we have developed this MyRupees Simplified? थोडासा तर मराठी भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर MyRupees Simplified करण्याची भूमिका तुमची काय आहे? तर थोडंसं माझ्या सुरुवातीला माझी प्रस्तावना करतो की माझं नाव आहे बसवराज डी हिरेमठ. माझं क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे एम.कॉम आणि ICAA. माझा साधारणपणे 35 वर्षाचा अनुभव आहे या फायनान्स आणि इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये आणि मी जवळ-जवळ 10 वर्ष वेगवेगळ्या इन्शुरन्स ॲडवायझरना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरातले जे काही क्लायंट्स होते त्यांच्यासाठी फायनान्शियल प्लॅन मी बनवून दिले. माझ्या 35 वर्षाच्या जे काही अनुभवामध्ये मी वेगवेगळे पॉलिसीज अंडरराईट केले आहेत. म्हणजे ज्यांना आपण पॉलिसी पास करतो म्हणतात ते. त्याचबरोबर डेथ क्लेम म्हणजे मृत्यू दावा सेटल करण्यामध्ये पण माझा बराचसा हात होता. तर ह्याच्यामधला उद्देश काय होता की माय सिम्प्लिफाईड मी करण्याचा उद्देश हे होता की मी एक गोष्ट पाहिली आहे की लोक बरेचसे कष्ट करून इन्फॉर्मेशन गोळा करतात. तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवरनं, वेगवेगळ्या ब्रोकर्सकडनं, वेगवेगळ्या एजंट्सकडनं नॅचरली इन्फॉर्मेशन खूप चांगली भेटत असेल. ती इन्फॉर्मेशन तुम्ही वापरून गुंतवणूक करता. पण जो काय माझा एक्सपिरियन्स आहे, वेल बिगन इज हाफ डन म्हणतात ना, की सुरुवात चांगलीच केली बरोबर आहे. पण ती कुठेतरी मध्येच त्या कामाला कुठेतरी एक वेगळाच वळण लागतं आणि जे काही तुम्ही गोल ठेवला होता, ते फुलफिल होत नाही. कारण काय माहिती आहे का, की हे जे इन्व्हेस्टमेंटचा प्रकार सिस्टम असते, ती सिस्टम कशी असते, की तुम्ही प्रॉपरली त्याच्यावर कंट्रोल केला पाहिजे, त्याची रिव्ह्यू घेतली पाहिजे वेळोवेळी आणि नॅचरली ह्या सगळ्या गोष्टींसाठी सर्व्हिसिंग तुमचे जे काही तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंटसाठी मदत करतात, त्यांनी तुम्हाला प्रॉपर सर्व्हिसिंग पण देणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ नसतो एवढा आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होतं, आपण बचतमधनंच गुंतवणूक निर्माण करत असतो किंवा गुंतवणूक करत असतो. तर त्याच्यावरती आपण फारसं लक्ष केंद्र करत नाही. कारण आपण जे काही आपला फोकस असतो तो इन्कमकडे लक्ष असतो, की माझं उत्पन्न कसं वाढवेल. सेव्हिंगकडे आपण फार महत्त्व देत नाही आणि त्या कारणाने काय होतं, की इव्हन दो जो काही पैसा आपण गुंतवतो, तो जर योग्य दराने वाढला नाही, तर ते पण एक लॉस ऑफ इन्कमच आहे. ही भूमिका फार कमी लोकांकडे असते. जवळ-जवळ 60% ते 70% लोकांकडे ही भूमिका नसते. कारण त्यांच्याकडे वेळ नसतो, त्यांच्याकडे थोडंसं ज्ञान कमी असतं. जे काही 40 किंवा 30% लोकं असतात, ते प्रॉपर सगळं मॅनेज करत असतात. तर मला वाटलं की एक असं ह्या अनुभवातनं ही अशी काहीतरी गोष्ट द्यावी, जे बाहेर कोणी करत नाही. तर बाहेर काय करत नाहीत, हे तुम्हाला साधारणपणे तुमच्या अनुभवाने माहिती आहे. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे, की सुरुवातीला तुम्हाला चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन देतात ते. तुम्हाला एंट्री करायला फार चांगली इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला एंट्री पण करायला लावतात. पण बऱ्याच वेळेला बघितलंय मी, मग ते शेअर्स असो, म्युच्युअल फंड असो, तुम्हाला एक्झिट कसं करायचं आणि कधी करायचं, ह्याच्यासाठी जे काही मदत लागते, ती फार क्वचितच मिळते. आणि मग असा विषय होतो, की तुम्ही बघितलं स्वतःचंच, की बऱ्याच वेळेला जे इन्व्हेस्ट केलं असतं त्याचं आपल्याला माहीत नाही, की बाबा पैसे कधी काढायचे, कसे काढायचे, कुठून काढायचे, कोण आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की ते पैसे इथनं डेड होतात, डेड. आणि असं जे काही डेड झालेले पैसे असतात, ते अल्टिमेटली रिटर्न जे काही मिळणार होते ते तर दूरची गोष्ट झाली. पण आपल्याला जे काही बेसिक्स आपला जो मुद्दल आहे, तो पण आपण प्रॉपरली लिक्विडेट करत नाही. आणि म्हणून मग आम्ही एक उपक्रम घेतला, की आपण एक काहीतरी अशी सिस्टम बनवू, जी लोकांना जे काही त्यांचे गुंतवणुकीचे मागचे इश्यूज आहेत, ते सॉल्व्ह करून द्यायला पाहिजे आपण पहिली गोष्ट. आणि म्हणून मग आमच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहिलं असेल, तिथे एक सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणून एक टॅब आहे. त्या टॅबला तुम्ही जर क्लिक केलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक फॉर्म भेटेल. तो तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे जे काही जुनी इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्याबद्दल जे काही इश्यूज आहेत, ते आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आणि ती टोटली फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारचं तुमच्याकडनं काही एक्स्पेक्टेशन ठेवत नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्याला एवढे प्रकारचे इन्फॉर्मेशन भेटतात आणि मग आपल्याला ॲनालिसिस पॅरालिसिस होतो. मग मी एक्झॅक्टली कुठलं खरं समजू? कारण याच्यामध्ये ट्रस्ट फॅक्टर पण इम्पॉर्टंट असतो. आणि आपलं काय असतं, की एवढ्या ॲनालिसिस केल्यावरती आपलं स्वतःचं कन्फ्युजन वाढतं आणि म्हणून मग तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणून आमच्याकडे येऊ शकता. आमच्याकडे ते बुक आहे कन्सल्टन्सी म्हणून एक टॅब आहे. तिथे तुम्ही क्लिक करा. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात ते आम्हाला सांगा. तुम्हाला जे काही आतापर्यंत इन्फॉर्मेशन मिळाली ते तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच आम्ही हेल्प करू शकतो, की तुम्ही ह्याच्यातनं कसं पुढे सक्सेसफुली चांगला प्लॅन घेऊ शकाल. शेवटचा पार्ट एकच आहे, की ह्या सगळ्या दोन्ही उपक्रमामध्ये तुम्ही म्हणाल, "सर, मग तुम्हीच आम्हाला प्लॅन डिझाइन करून द्या."
तर नक्कीच मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतो विथआऊट एनी एक्स्पेक्टेशन. नॅचरली एक्स्पेक्टेशन जरी असतं तर ते आम्ही तुम्हाला समोरून सांगू की ही आमची एक्स्पेक्टेशन आहे आणि ही सगळी सेवा जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि समजा तुमचं जर समजा कुठलाही रोल किंवा कुठलाही प्लॅन फायनलाइज झाला, तर त्याच्या जे काही पेपरवर्कसाठी आमच्याकडे ज्युनियर जिनी आहेत. जिनीचा अर्थ असा, की आपण जसं म्हणतो की अलाउद्दीनच्या चिरागमधनं जसा जिनी येतो, तो तुमचे ड्रीम्स फुलफिल करतो. तर आमचा पण हा असाच उपक्रम आहे, की तुम्ही जे काही इप्सित ठेवलेलं आहे मनामध्ये, की आपल्या भविष्यामध्ये मुलांचं शिक्षण, स्वतःचं रिटायरमेंट ह्याचा चांगला विनियोग होणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, की जसं मी म्हटलं, की तुम्हाला दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं. प्रत्येक गोष्टीसाठी, सर्व्हिसिंगसाठी आणि त्यामुळे तुमचा जे काही इन्व्हेस्टमेंटचा जो प्लॅन आहे तो फेल होतो. तसंच तुम्ही म्हणाल, की सर मग तुमच्यावरती पण आम्हाला डिपेंड राहावं लागेल. ॲक्चुअली तसं नाहीये. मी तुम्हाला असं काही टेक्निक देईन, की तुम्हाला माझी गरज गरज पडणार नाही. द रिझन बिंग दॅट आमच्याकडे जे काही सिस्टम बनवलेली आहे, की तुम्ही स्वतः वापरू शकता. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता आणि हवा तेव्हा तुम्ही त्या प्रकारे इन्व्हेस्ट करू शकता. तर मला वाटतं, की ह्या इंट्रोडक्टरी जे काही आमचा व्हिडिओ आहे, तो एवढ्यासाठी बनवला होता, की इंग्लिशमध्ये तिथे आपल्याकडे सगळं दिलेलं आहे. पण समोरून कोण व्यक्ती बाबा ही सगळं मॅनेज करते, ह्याचं तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत नाही. कारण ईमेलवरनं आपण कोणाला ओळखू शकत नाही किंवा WhatsAppवरनं कोणाला ओळखू शकत नाही. समोरून म्हणून मी तुमच्या समोर आता आलेलो आहे. तुम्ही माझ्याबद्दलचं सगळं जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. त्यामुळे तुम्हाला असं कुठल्या प्रकारचा अविश्वास नको निर्माण व्हायला आणि जे काही तुम्ही सर्व्हिसेस घेणार आहात, तुम्ही एकदा ते वापरून बघा. त्याप्रमाणे तुम्ही मला नक्की माहिती आहे, की एकदा तुम्ही आलात, की तुम्ही अजून 10 लोकांना सांगाल. कारण एंड ऑफ द डे काय आहे, की गुडविलच हे आमचं काम करतं आणि आमचं कामच नॅचरली पुढे तुम्हाला विश्वास निर्माण व्हायला मदत करेल. तर मला वाटतं या प्रस्तावनेनंतर थँक यू फॉर अगेन जॉइनिंग धिस वेबसाईट तुम्ही इकडे व्हिजिट केल्याबद्दल आणि ह्या प्रकारे आपण परत एकदा चांगल्या प्रकारे रिलेशनशिप डेव्हलप करू अशी मला आशा वाटते. थँक यू. थँक्स अ लॉट.